समृद्धीवादी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला 77 दिवस पूर्ण झालेत। जसं आम्ही म्हटलं होतं की मागचे आंदोलन हे ट्रेलर होते, कालचं जे आंदोलन झालं ते आम्ही पिक्चर दाखवू म्हटलं होतं। तर हा सगळा पिक्चर शासन प्रशासनाबरोबर संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला। त्यांनी तातडीनं काहीशी का होईना आपण दखल घेतली, त्याच्यामुळं आशा आकांक्षा पल्लवित झाल्यात। पहिल्यांदाच मूल्यांकनाचा प्रश्न, मूल्यांकनाचा शब्द त्या कागदावर आला। आजही सुनावण्या सुरू झाल्यात। जे कोणी आमचे शेतकरी, बाधित शेतकरी आक्षेपावर सुनावणीसाठी गेले होते, तेथील कार्यपद्धती पाहता अनेकांनी माझ्याकडे तक्रारी केल्यात। प्रशासनाकडून थोडं सारवासारव केली जाते की काय, थोडं दबाव तंत्राचा वापर केला जातो की काय, परत एकदा अन्याय होतो की काय, अशा भावना माझ्याकडे काही शेतकऱ्यांनी व्यक्त केल्यात। त्या संदर्भात मी एसडीएम साहेबांशी बोलणार आहे। कारण की आता काय झालं, आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकलाय, आम्ही मुंडकं त्यांच्या खांद्यावर ठेवलंय, तर त्यांनी आमच्या विश्वासाचा कुठेही घात होणार नाही, त्यांच्याकडून तर होणार नाही अशी अपेक्षा आहे। पण खालच्या यंत्रणेकडून ज्यांना पुन्हा आदेश द्यायला लागले त्यांच्याकडून होणार नाही याची दक्षता घ्यावी, आणि ते घेतील असं त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवरून मला वाटतं। माझ्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातीलच 2 आमदार अर्जुन भाऊ खोतकर आणि दुसरे विधान परिषद सदस्य राजेश भैया राठोड यांच्या लक्षवेधी उद्या चर्चेला येणार आहेत। मला वाटतं त्यातूनही काही प्रश्न उपस्थित होऊन मूल्यांकनाच्या बाबतीत आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहेच। परंतु काल जसं मी परत एकदा सांगितलं, ज्या विश्वास होता वही धोका होता। अजूनही काही मी फार काही निश्चिंत, तुम्ही जरी आनंदोत्सव साजरा करत असले मनोमन, तर मी कुटुंब प्रमुख या नात्यानं आजही त्याबाबत निश्चिंत नाही। कारण की हे सगळं आपण काही रामराज्यात म्हटलं जात असलं तरी रामराज्यात राहतो, छत्रपतींच्या राज्यात राहतो असं मानायचं कारण नाही। कारण की त्या दृष्टीनं कामकाजच सुरू नाही, तरीही आपण त्यांच्यावर विश्वास टाकलाय। फार लवकर अविश्वास व्यक्त करणं मला वाटतं धाडसाचं होईल, गैर होईल। तरीही परत एकदा कालही बोललो की कालचा जो पिक्चर होता तो जसा सिंघम 1 होता, गब्बर इज बॅकचा पार्ट 1 होता। आम्ही 8-15 दिवस वाट पाहू, त्यानंतरचा जो पिक्चर असेल तो गब्बर इज बॅकचा पार्ट 2 आणि म्हणजे शेवटचा पार्ट असेल तो करायची मला वाटतं गरज पडणार नाही, शासन पडू देणार नाही। पण तरीही या निमित्तानं इशारा देतो, त्यांनी त्याचा गैरअर्थ काढू नये। कारण की कालच आम्ही सगळं प्रयत्न केले, आम्ही दुधानं पोळलोय, ताकही फुकून प्यायला लागलो। त्यामुळे उद्या काय होतं लक्षवेधीनंतर बरंच काही चित्र स्पष्ट होईल। प्रस्ताव दाखल होणार आहे शासनाकडून, त्याचंही काय उत्तर येतं तेही स्पष्ट होईल। मला वाटतं या आठवड्याच्या शेवटपर्यंत त्याच्यातून सकारात्मक हालचाली झाल्याचं आम्हाला जोपर्यंत कागदावर आल्याचं पटत नाही तोपर्यंत आमची धाकधूक आहेच। मनात शंकेची पाल चुकचुकतेच। तर याचं सगळं निराकरण करण्याचं काम ज्या पद्धतीनं आम्ही संपूर्ण विश्वास शासन प्रशासनावर, आमच्या नेते मंडळींवर, अर्जुन भाऊंच्या बोलण्यावर टाकलाय, त्याचं कुठं विश्वासघात होणार नाही, आमच्या विश्वासाची अवहेलना होणार नाही असं वाटतं। आणि भगवंत चरणी प्रार्थना करतो की असं काही होणार नाही आणि न्याय मिळेल। येणाऱ्या या महिना आपला आंदोलनाचा शेवट ठरेल आणि शेवट गोड होईल अशी अपेक्षा या निमित्तानं करूया।